नाशिकच्या तपोवनात सुरू असलेला झाडतोडीचा प्रश्न हा फक्त पर्यावरणाचा विषय नाही आहे. हा आपल्या अस्तित्वाचा, आपल्या श्वासाचा, आपल्या भविष्यासाठी लढण्याचा विषय आहे. म्हणूनच अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलेला संताप फक्त त्यांचा आवाज नाही, तो प्रत्येक संवेदनशील माणसाचा आवाज आहे, ज्याला अजूनही झाडांवर, निसर्गावर आणि आपल्या मातीवरती प्रेम आहे. कारण जेव्हा विकासाच्या नावाखाली झाडे कापली जातात, तेव्हा प्रत्यक्षात कापलं जातं ते आपल्या मुलांचं भविष्य, त्या भूमीची ओळख आणि आपल्या संस्कृतीचा श्वास. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी. कुंभमेळ्यासारखा भव्य, ऐतिहासिक, सांस्कृतिक सोहळा जो लाखो भक्तांना एकत्र आणतो. त्यात आध्यात्मिकता असते, परंपरा असते आणि एक दिव्यता असते. पण त्या दिव्यतेला झाड कापून मिळवायचं असेल तर त्या आध्यात्मिकतेचा अर्थच उरत नाही. कारण निसर्गाची कत्तल करून धर्मघटनेचे विधी उभारले तर ती भावना पवित्र कशी राहील, हेच सयाजी शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं. कुंभमेळा होऊ द्या, व्यवस्था उभी करा, रस्ते करा, पण झाड हा पर्याय नाही. कारण झाड म्हणजे जीव आहे, झाड म्हणजे हवा आहे आणि झाड म्हणजे आपली आई आहे. आज आपण ज्या तपोवनाबद्दल, ज्या शीख क्षेत्राबद्दल बोलतो, ते फक्त एक जंगल नाहीये, ती एक आध्यात्मिक ऊर्जा असलेलं ठिकाण आहे. हजारो वर्षाच्या शांततेनं भरलेलं, ज्या संतांनी तपस्या केली, ऋषींनी ध्यान केलं आणि ज्या भूमीत प्रत्येक झाड देवतेसारखं मानलं गेलं, त्या भूमीत झाडे तोडण्याचा निर्णय समोर जेव्हा आला, तेव्हा लोकांच्या मनाला लागणं स्वाभाविकच होतं. कारण जंगल हे फक्त हिरवं दृश्य नाहीये, ते एक जिवंत श्वास घेत आहे आणि आपल्या आयुष्याला श्वास देत आहे. कुठल्याही विकासात तडजोड चालते, पण कुठल्याही विकासात निसर्गाची हत्या चालत नाही. आणि त्यामुळेच सयाजी शिंदे म्हणाले, की गिरीश महाजनांसोबत दुश्मनी करेन, पण झाड तोडू देणार नाही. कारण ही भूमिका फक्त रागाची नाहीये, ही भूमिका जबाबदारीची आहे. आणि एखाद्या समजूतदार व्यक्तीला प्रचंड वेदना झाली तर त्याचा आवाज आक्रमक होणारच. कारण शांत राहून खूप काही नष्ट होताना बघणं ही सगळ्यात मोठी हिंसा आहे. आजच्या काळात पर्यावरणाचा प्रश्न फक्त हा पोस्टरबाजी नाही, हा दिखावा नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. एका झाडाची किंमत ते कापणारे मोजत नाहीत, पण ते झाड लावणारा, त्याच्या सावलीत खेळणारा, त्या झाडाची हवा श्वासात घेणारा माणूस त्याची किंमत जाणतो. म्हणून लोकांमध्ये संताप आहे, की विकासाच्या नावाखाली झाडे कापायची गरज का भासते? रस्ते, पूल, संरचना हे सर्व झाडे तोडल्याशिवाय होत नाही का? जगभरात विकास झालाय, ते लाखो झाडे कापून कुठे झालाय? अनेक देशांनी ट्री प्रिझर्व्ह धोरण वापरलं, रूट डायव्हर्जन केलं, टेक्नॉलॉजी वापरली. पण आपल्या इथे झाडे कापणं हा पहिला पर्याय कसा बनतो? याच वेळी स्थानिक लोकांचा राग आणखीन मोठा होतो. कारण ज्यांना तपोवनाच्या जंगलाशी नातं आहे, जे दररोज त्या झाडांना बघतात, जे तिथल्या पक्ष्यांच्या आवाजाने दिवस सुरू करतात, त्यांना सांगितलं जातं, की विकासासाठी झाडे तोडावी लागतील. हे लोकांना पटत नाही. कारण त्यांच्यासाठी तपोवन हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि त्यावर सयाजी शिंदेसारखा वरिष्ठ कलाकार, पर्यावरणप्रेमी उभा राहिल्यावर लोकांना वाटतं, हो, कोणीतरी आपल्या भावना समजलं. शहराचा विस्तार, तीर्थयात्रा, शासन कारभार सगळं मान्य आहे. पण त्यासाठी जंगलाचा बळी देण्याची वेळ आली, की तो निर्णय लोकशाही विरोधात वाटतो. कारण लोकांच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत. आणि म्हणूनच सयाजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं, की तुम्ही कितीही मोठे असाल, तुमच्याकडे सत्ता असेल, ताकद असेल, पण निसर्गावर हल्ला केलात तर आम्ही शांत बसणार नाही. ही फक्त धमकी नाही, तर ही चेतावणी आहे आणि पर्यावरण प्रेमींच्या मनातील खऱ्या वेदनेचा आवाज आहे. शीख क्षेत्रातील झाडाची किंमत आकड्यात मोजली जाऊ शकत नाही. कारण एक मोठं झाड 100 माणसाच्या आयुष्यातही मिळून निर्माण होऊ शकत नाही आणि आपण ते सेकंदात कापतो. एवढं महत्त्वाचं झाड कापून त्या जागी रस्ता तयार होईल, स्टँडर्ड सुविधा उभ्या राहतील, पण झाडाने तयार केलेली हवा परत कशी आणणार? पक्ष्यांना घर कुठे देणार? झाडांच्या मुळांनी धरलेली माती कोण धरून ठेवणार? पावसाचे पाणी कोण अडवणार? या प्रश्नांना उत्तर नसताना झाडे कापण्याची घाई कोणाची आणि का? कुंभमेळा म्हणजे लाखो लोक येणार, यात शंका नाहीये. पण तेवढे लोक हातात पूजाफळ घेऊन येत असेल तर ते झाड कत्तलीला कधीच हातभार देणार नाहीत. कारण धर्म शिकवतो, निसर्गावरती प्रेम करा, झाडांना नमस्कार करा, पृथ्वीला माता माना. आणि अशा धर्माचं आयोजन करण्यासाठी निसर्गाची आई कापली गेली तर आध्यात्मिकता अर्थहीन होते.
आणि सयाजी शिंदे यांची भूमिका, धर्म करा, सोहळा करा, पण झाडे कापू नका. तुम्ही आज जर झाडे कापलीत तर पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवणार? धूर, उष्णता, काँक्रीट आणि कोरडी हवा. आज तापमान दरवर्षी वाढतंय. आज पाऊस विस्कळीत होत आहे. आज पाण्याचा तुटवडा आहे. हे सर्व झाडांच्या अभावामुळे. आणि आपण अजूनही झाडे कापण्याच्या संस्कृतीतून बाहेर आलेलो नाहीये. हे भीतीदायक आहे. म्हणूनच सयाजी शिंदे व इतर पर्यावरणप्रेमी लोकांनी उचललेला आवाज, पर्यावरण वाचवा, असा नुसता घोषवाक्य नाही, तो क्रांतीचा आरंभ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांची जबाबदारी आणखीन वाढते. आपण फक्त सोशल मीडियावरती पोस्ट करून काम संपवत नाही, तर प्रत्यक्षात आवाज उठवणं, निर्णय प्रक्रियेत सहभागी होणं आणि प्रशासनावर दबाव टाकणं आवश्यक होतं. कारण जंगल हे सरकारचं नाहीये. जंगल हे लोकांचं आहे. झाड हे लोकांचं आहे आणि ते कापायचा निर्णय एकतर्फी घेता येत नाही. आणि यामुळेच लोकांना सयाजी शिंदेचा हा आवाज, त्यांचा आवाज वाटला. आज शीखच्या तपोवनातील झाडे ही फक्त हिरवी सावली नाहीये. ती इतिहास आहेत, परंपरा आहेत, आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला तोडण्याचा प्रयत्न लोक सहन करणार नाहीत. आणि ज्या पद्धतीने हा प्रश्न तापत आहे, ते पाहता शासनालाही समजायला हवं, की पर्यावरणाच्या विरोधात गेलेली प्रत्येक पॉलिसी भविष्यात उलटणार आहे. कारण समाज जागा झालेला आहे. या संपूर्ण घटनेत एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की सयाजी शिंदे यांचा आवाज हा फक्त एका मुद्द्यावरची भूमिका नाहीये, तर निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नाळेचा आवाज आहे. आणि तो आवाज ऐकणं आपली जबाबदारी आहे. कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू, जंगल वाचलं तरच आपलं भविष्य वाचेल आणि तपोवन वाचलं तरच शीखची ओळख टिकेल. आणि या सर्व मुद्द्यांच्या शेवटी एकच विनंती करतो, विकास हवा, व्यवस्था हवी, सोयी हव्या, पण निसर्गाला कधीच पर्याय नसतो. झाडे जिथे जिवंत आहेत तिथे त्यांना जिवंतच राहू द्या. कारण एक झाड 50 वर्ष जिवंत होण्यासाठी वाट पाहतं, पण माणूस ते 5 मिनिटात सगळं काही संपवतो. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. डिजिटल केसरी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न आणि अशी माहिती, ज्ञान प्रेरणादायी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तत्पूर्वी डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या माहितीसह. तत्पूर्वी धन्यवाद.